नमस्कार. पुन्हा एकदा आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या 872 4 सेक्शन मध्ये इथे आलेलो आहे आणि सध्या आपण दारवा या सेक्शन मध्ये आहे आणि मागचे इथली शूटिंग आपण 2 महिन्यापूर्वी आपण काढली होती आणि त्यापेक्षा आता आपल्याला जे डेव्हलपमेंट आहे ते जास्त दिसते. कारण आता जे पोल आहे इलेक्ट्रिक पोल ते पण आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे फिट झालेले दिसतात आणि आता मग यावरती जे दारवा सेक्शन आहे तर ते आपल्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं म्हणजे आपल्याला दारवा ते यवतमाळ आणि दारवा ते दिग्रस हा सेंट्रल पॉईंट आपल्याला असलेला दिसतो. इथे चिंतामणी मंदिर आपल्याला लागूनच आहे. चिंतामणी मंदिराला लागून कालवा जातो आहे आणि कालव्याच्याच या स्पॉटला आपल्याला मित्रांनो हे काम सुरू असलेलं दिसतं. आणि आता या ठिकाणी इलेक्ट्रिक पोलचं पण काम सुरू आहे. आणि मागे मी ज्या वेळेला इथे आलो होतो तर त्यावेळेला तिकडं गिट्टी आतरण्याचं काम चालू होतं, परंतु आता आपल्याला ट्रॅकचं जे लेअरिंग आहे मित्रांनो तर त्याही ठिकाणी आता आपल्याला झालेलं दिसत आहे. तर आता या सगळ्या ह्याच्यामध्ये इथून दारवा जे आहे तर दारवा जे जुनं मोतीबाग जंक्शन रेल्वे स्टेशन आहे ते या स्पॉटवरून साधारणतः 9 ते 10 किलोमीटर असलेलं दिसतं. आणि आता यालाच इकडून जे आहे तर यवतमाळ या स्पॉटवरून आणि दिग्रस जे आहे या स्पॉटवरून आपल्याला एकाच म्हणजे ते समांतर अंतरावर असलेलं दिसतं. आणि दिग्रस परिसरामध्ये आपण पाहतो की आता तिथे पण स्लीपर आणि ट्रॅक आलेले आहेत आणि आता फायनल तिकडं पुलाचं काम आपल्याला सुरू असलेलं दिसतं. आणि इथून जे यवतमाळचा घाट सेक्शन आहे तर ते 15 किलोमीटर गेल्यानंतर यवतमाळला त्या घाट सेक्शनच्या याच्यामध्ये पण 15 किलोमीटर गेल्यानंतर घाट सेक्शन लागतो. तिथे मोठे मोठे आपल्याला जे आहे तर पूल असलेले दिसतात. आणि ही जी ट्रॉली आहे तर याला ट्रॅक्टर जे आहे तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने जे आहे तर ह्या सगळ्या स्लीपर ज्याला रूट त्यामध्ये फिट केल्यानंतर त्या ठिकाणी ते जातं. आणि याला गिट्टी जी आहे तर गिट्टी साधारणतः आणि सगळ्या याच्यामध्ये मग पूर्ण या परिसरामधला जो इथे आपण पहाड बघू शकतो तिथे मंदिर आहे तर तिथलं जी आहे जमीन तर ही जास्त काळी नसल्यामुळं तर इथे काम जे आहे तर आपल्याला म्हणजे जमीन मुरमाड आपल्याला या ठिकाणी बरंचसं आपल्याला जंगलाचा काही भाग येतो तर ह्या याच्यामध्ये. आणि जुनी जी शकुंतला आपली शकुंतलाचा जो ट्रॅक आहे तर आपल्याला इथेच हाकेच्या अंतरावर शकुंतलेचा ट्रॅक पण असलेला दिसतो. ते जे आपल्याला हे खांब दिसत आहे तर मित्रांनो तो शकुंतलेचाच ट्रॅक आहे. शकुंतला जी आपली अचलपूर आणि यवतमाळ या भागातला कापूस जो आहे तो मँचेस्टरला जाण्यासाठी क्लिक अँड निक्सन या दोन्ही प्रायव्हेट कंपनीने एका प्रायव्हेट कंपनीने तो आपला कापूस जो आहे तर तो इंग्लंडला जाण्यासाठी तो मित्रांनो शकुंतला हा ट्रॅक बनवला होता. परंतु मागे शेवटची फेरी मला वाटतं 2003ला लास्टची शकुंतलेची फेरी झाली, त्यानंतर शकुंतला रेल्वे आपली बंद झाली. आता हे सगळं आपला या परिसरामध्ये त्यावेळेला 7-8 किलोमीटरचाच ट्रॅक बसवणं मित्रांनो झालेलं होतं. परंतु आता आपण बघू शकतो की ट्रॅकचे बसवणं जे आहे तर साधारणतः 25 ते 26 किलोमीटर ट्रॅक या ठिकाणी आपल्याला बसलेला दिसतो. आता पुढील पुन्हा एकदा एखाद्या वेळेला या स्पॉटला येऊन किंवा नंतर आपण मोतीबाग जंक्शन जे आपलं दारव्याचं जुनं स्टेशन आहे तिथून मित्रांनो तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मी देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.